लक्ष द्या, इल्युमिनेशनचा UEEचा पहिला युनिट आपण स्टार्ट केला आहे आणि काल बेसिक टर्मिनॉलॉजी सिलेबस वगैरे बघितला होता, आठवतंय? आणि आता आपल्याला एक एक डेफिनेशन बघायच्यात. ओके, डेफिनेशन 4 मार्काला विचारतात. जवळपास 26 डेफिनेशन आहे, 26 ते 28 डेफिनेशन आहेत. त्यातल्या 4 डेफिनेशन विचारतील. ओके, कोणत्या विचारतील त्याबद्दल मी लिहून देईल तुम्हाला. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन्स. तर ह्या सगळ्या डेफिनेशन आहेत. तर बघू, पहिली डेफिनेशन लाईट. लाईट माहिती आहे का? लाईट काय असते? पाहिलं असेल ना लाईट. ज्याच्यामुळे तुम्हाला व्हिज्युअली म्हणजे व्हिज्युअलाइज होतंय त्याला लाईट म्हणायचं. ज्याच्यामुळे तुम्हाला दिसतं त्याला काय म्हणायचं आहे? लाईट म्हणायचं आहे. तर तुम्हाला सांगतो, तुमच्या मेमरीमधला किंवा तुमच्या नॉलेजमधला 80% भाग फक्त डोळ्यामुळे आलेला आहे, लक्षात घ्या. ज्ञानेंद्रियामध्ये डोळे सगळ्यात महत्त्वाचे. 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कोणकोणते? कान, नाक, त्वचा, डोळे आणि जीभ. हा 5 ज्ञानेंद्रिय. म्हणून ह्या 5 गोष्टीमधून तुम्हाला ज्ञान संपादन होतं. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? डोळे. तुम्हाला एखादा चित्रपट पाहिल्याच्या नंतर तुमचा मेंदू जर त्यासोबत ॲक्टिव्ह असेल तर तो तुम्ही लाईफ टाईम विसरत नाहीत. ओके, जर इन्व्हॉल्व त्याच्यात होऊन जर गेलात. त्याच पद्धतीने तुम्ही जर एखादा लेक्चर इन्व्हॉल्व होऊन ऐकला, पूर्ण 100% तुम्ही त्याच्यामध्येच असाल, तर त्याचा इम्पॅक्ट हा सगळ्यात जास्त पडतो. म्हणून ऑफलाईन इज ऑलवेज बेटर दॅन ऑनलाईन. का? कारण तुम्ही तिथं व्हिज्युअलायझेशन करता, तिथं बी व्हिज्युअलायझेशन करता, मोबाईलच्या दुनियामध्ये राहता. ओके, बघा, लाईट म्हणजे काय? इट इज डिफाईन ॲज द रेडिएशन एनर्जी फ्रॉम द हॉट बॉडी विच प्रोड्यूस अँड व्हिज्युअल सेन्सेशन. एखाद्या गरम बॉडीमधून जे काही रॅडियंट एनर्जी बाहेर पडते त्याला आपण लाईट असं म्हणतो. बल्ब पाहिला असेल तुम्ही, बल्बामधून ज्या रॅडियंट एनर्जी, दिवा असेल, बल्ब असेल, पणती असेल, यापासून जी रॅडियंट एनर्जी बाहेर पडेल त्याला आपण काय म्हणतो? लाईट असं म्हणतो. इथं लक्षात. आणि ह्या लाईटमुळं आपल्याला दिसतं, लक्षात घ्या. लाईटचा अभाव म्हणजेच अंधार. अंधार वेगळं काही नाही आहे. लाईटचा अभाव म्हणजेच अंधार आणि लाईटचा प्रभाव म्हणजेच दिवस. दिवस रात्र यापासून तयार होतात, माहिती आहे ना तुम्हाला? तर हे लाईट कोणाकोणा समजतं रे? लाईट म्हणजे ज्याच्यामुळं आपल्याला दिसतं ती गोष्ट. ओके, जी काही हॉट बॉडीपासून रॅडियंट होणारी एनर्जी असते. आता नेक्स्ट आहे ल्युमिनस फ्लक्स. ल्युमिनस फ्लक्स Fने इंडिकेट करतात किंवा काही ठिकाणी फायने इंडिकेट करतात. आता फ्लक्स बघितलं तुम्ही, मॅग्नेटिक फ्लक्स ऐकलं आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक फ्लक्स ऐकलं आहे. तसा ल्युमिनस फ्लक्स म्हणजे प्रकाशाची तीव्रता. हे जे प्रकाश किरण असतात ना त्याला आपण ल्युमिनस फ्लक्स असं म्हणतो. ल्युमिनस फ्लक्स पासिंग फ्रॉम हॉट बॉडी टू सराउंडिंग. ओके, तर हे काय आहे? द टोटल क्वांटिटी ऑफ लाईट एनर्जी इमिटेड और रेडिएटेड पर सेकंड फ्रॉम अ ल्युमिनस बॉडी लाईक अ लॅम्प और सन. सूर्यापासून किंवा लॅम्पपासून जी रॅडियंट एनर्जी इन द फॉर्म ऑफ लाईट निघते ना त्याला ल्युमिनस फ्लक्स असं म्हणायचं. एक हॉट बॉडी आणि त्याच्यापासून निघणारी किरणं त्याला ल्युमिनस फ्लक्स म्हणायचं. काय म्हणायचं आहे? ल्युमिनस फ्लक्स. आणि एनकडून एसकडे जाणाऱ्या ज्या फ्लक्स आहेत त्याला काय म्हणायचं आहे? मॅग्नेटिक फ्लक्स म्हणायचं आहे. पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज याच्यामध्ये काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. ओके, त्याला काय म्हणायचं आहे? इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणायचं. काय म्हणायचं आहे? इलेक्ट्रिक फ्लक्स. माहिती आहे ना तुम्हाला हे सगळं? तर त्याच पद्धतीने हे ल्युमिनस फ्लक्स इथे लक्षात दिसतंय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कलर विजन. तुम्हाला कलर ब्लाइंडनेस आहे का कोणाला? रातांधळेपणा, रंगांधळेपणा हे 2 आजार आहेत. रातांधळेपणा मग रात्री दिसतच नाही, ऐकलत असेल ना, रात्री दिसतच नाही. आणि रंगांधळेपणा म्हणजे कलर दिसत नाही. माणूस हा एकमेव प्राणी असा आहे की त्याला जवळपास सगळ्यात जास्त कलर्स दिसतात. ओके, सगळ्यात जास्त कलर्स म्हणजे गुराढोरांना काही 2-2, 3-3 कलर दिसतात. बऱ्याचांना फक्त ब्लॅक अँड व्हाईटच दिसते. बऱ्याच प्राण्यांना फक्त ब्लॅक अँड व्हाईट दिसते. डोळे असतात त्यांना फक्त ब्लॅक अँड व्हाईट दिसते, एवढं दिसतं. सापासारख्या प्राणी आहेत त्यांना डोळे असतात पण त्यांना फक्त 1 मीटरच्या 1 फुटाच्या आसपासच दिसते, पुढचं दिसत नाही.
बऱ्याच प्राण्यांना दिसतच नाही. ओके. आणि कुत्रे, गुरं, ढोरं, गाय यांना वेगवेगळे कलर दिसत नाहीत आपल्याला जसे दिसतात तसे. त्यांना फक्त चारा, हिरवा वाळा चारा, बस तेवढंच दिसतं, त्याच्यावर नाही दिसत. सांगायचं तात्पर्य काय की कलर विजन हे माणसाला सगळ्यात जास्त आहे. ओके. तर आता सेन्सेशन ऑफ कलर ड्यू टू डिफरंट वेवलेंथ, हे वेगवेगळे कलर का दिसतात? तुम्ही सप्तरंग बघितले असतील. कशामध्ये? इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग. का बरं दिसतात ते? का बरं दिसतात? कारण लाईटमध्ये 7 रंग असतात म्हणून दिसतात. आणि ते सूर्याचं प्रतिबिंब असतं, ते रिफ्लेक्ट होतात. कशावर? पाण्यावर रिफ्लेक्ट होऊन तो इंद्रधनुष्य तुम्हाला दिसतो. आणि तो कधी दिसतो? पावसाच्या वातावरणामध्ये. ओके. ढगाचा आणि त्याचा सावलीचा त्या पद्धतीने मेल झाला की त्याच्यानंतर ते तुम्हाला 7 इंद्रधनुष्याचे रंग दिसतात, कारण त्याची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असते. आता बघा, आपल्याला दिसणारी जी लाईट आहे ती लाईट 4000 अँगस्ट्रॉम युनिट ते 7500 अँगस्ट्रॉम युनिट एवढी आहे. किती आहे लाईट? 4000 अँगस्ट्रॉम युनिट ते 7500 अँगस्ट्रॉम युनिट. 1 अँगस्ट्रॉम युनिट इज इक्वल्स टू 10 to the power -10 मीटर. 1 अँगस्ट्रॉम युनिट इज इक्वल्स टू 10 to the power -10 अँगस्ट्रॉम 1 अँगस्ट्रॉम युनिट इज इक्वल्स टू 10 to the power -10 मीटर. एवढी बारीक आहे. आणि या वेवलेंथ आपल्याला 4000 ते 7500च्या मधलंच दिसतं. बाकी दिसतंय का? नाही. ब्रह्मांड खूप विशाल आहे, आपल्याला फक्त एवढाच पार्ट दिसतोय. म्हणजे याचा अर्थ काय? खूप सारे कलर्ससुद्धा आहेत. शेकडो करोडो कलर असू शकतात. यस, बेसिक 3च कलर आहे. रंगसंगती तुम्हाला माहीत असेल. पण असे शेकडो कलर असतात. आपल्याला एक्सरे दिसतो का रे? एक्सरे जाताना दिसतो का? अल्फा रे, गॅमा रे, बीटा रे जाताना दिसतात का? नाही. पण रेडिओ ॲक्टिव्ह रे अवेलेबल आहेत का नाही? ते हार्मफुल असतात आपल्याला. ओके. ते शरीरामधून आरपार जातात. हाडाचं चित्र काढून आपल्याला एक्सरे दिसतो. येतं लक्षात? तर ते रे आपल्याला दिसतात का? नाही. ते कसे आहेत? अल्ट्राव्हायलेट आहे, अति नील किरण आहेत. तुम्ही झेरॉक्स काढायला गेले, फ्लॅशिंग दिसेल तुम्हाला. ते अल्ट्राव्हायलेट रेडिएशन आहे. अल्ट्राव्हायलेट म्हणजे अति नील किरण. सूर्याकडे डायरेक्ट बघितल्याच्या नंतर तुम्हाला व्यवस्थित दिसेल का? नाही. त्याला जास्त ब्राईटनेस म्हणू आपण. हे जास्त ब्राईटनेस अल्ट्राव्हायलेट. आणि इन्फ्रारेड म्हणजे काय? अंधार. म्हणजे अति अंधार बी चालत नाही. 7500 अँगस्ट्रॉम युनिटच्या नंतरचा अंधार आपल्याला चालत नाही. आणि 4000 पेक्षा कमीचा पण कमी वेवलेंथचे लाईटसुद्धा आपल्याला दिसत नाहीत. ओके. आपल्याला फक्त कोणते दिसतात? 4000 ते 7500. त्याच्यामध्ये व्हायलेट कलर हाची फ्रिक्वेन्सी सगळ्यात कमी असते, 4000 अँगस्ट्रॉम युनिट. लाल कलरची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त असते. तुम्ही बघितलं असेल, लाल कलर सकाळी आणि संध्याकाळी क्रिएट होतो सूर्याच्या तिथं. का? कारण तिथून अंधाराचं साम्राज्य पसरत असतं, अंधार येत असतो. पहिलं तांबडं फुटतं, नंतर हळूहळू सूर्य दिसतो. जसा सूर्य दिसतो तसा ते ऑरेंज होतो, त्याच्यानंतर येल्लो होतो, त्याच्यानंतर ग्रे, त्याच्यानंतर ब्ल्यू ग्रे, त्याच्यानंतर ब्ल्यू, त्याच्यानंतर व्हायलेट. तुम्ही म्हणा सर एवढं तर दिसत नाही आपल्याला, फक्त इथपर्यंतच दिसते. जास्तीत जास्त पिवळ्या प्रकाशापर्यंत दिसते. हे का नाही दिसत? कारण ओझोन लेअर आहे आपल्या भोवती, आणि तो ओझोन लेअर पेनिट्रेट होऊन खालीपर्यंत जे किरणं येतात ते ट्रान्सफर होऊन येतात. येतं लक्षात? आपल्या वर एक ओझोन लेअर आहे आणि त्या ओझोनला ट्रान्सफर होऊन येतात, म्हणून इथून तर इथपर्यंतच. पण जर समजा तुम्ही ते लेअर क्रॅक केले, तुम्हाला हे सगळे कलरसुद्धा दिसतील. व्हायलेट कलर तुम्ही वीज पडल्यावर पाहिला असेल, व्हायलेट कलर एकदम अति नील किरण. तर हे कलर विजन आहे. 4000 ते 7500 अँगस्ट्रॉम युनिट हे आपल्या डोळ्यांना दिसतं आणि त्याच्यावर आपल्याला वेगवेगळे कलर दिसतात. तर समजा व्हायलेटची फ्रिक्वेन्सी एवढी आहे, ब्ल्यूची एवढी आहे, ब्ल्यू ग्रीनची एवढी आहे, ग्रीनची एवढी आहे, येल्लोची एवढी आहे, ऑरेंजची याच्यामध्ये आहे, रेडची 7500 आहे. त्याच्यानंतर हे धुसर दिसायला सुरुवात होतं आणि 7500 अँगस्ट्रॉम युनिट नंतर तर दिसतच नाही, अंधारच होतो. दिसतंय काय? समजलं काय? हे समजलं का? का डोक्याच्यावरून चाललं आहे? नसेल समजत तर ठीक आहे बा, एवढंच लक्षात ठेवा. कलर विजन
कलर व्हिजन ही अशी गोष्ट आहे की ते तुमच्या डोळ्याला वेगवेगळे कलर दिसतात. का दिसतात? कारण त्याची वेवलेंथ वेगवेगळी असते. तर ही अशी असते. ओके, हे डिटेल तुम्हाला नाही आहे, वेगवेगळी वेवलेंथ असते. किती ते किती दिसते तुम्हाला? 4000 अँगस्ट्रॉम युनिट टू 7500 अँगस्ट्रॉम युनिट एवढं तुमच्या डोळ्याचं कलर व्हिजन आहे. आता नेक्स्ट डेफिनेशन आहे तुमची काय? ल्युमिनस इंटेन्सिटी. आय ल्युमिनस प्रकाशाची तीव्रता. प्रकाशाची तीव्रता. द luminous intensity in the direction of cone is the ratio of flux d phi to the solid angle dw. याला आपण काय म्हणू? इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटी इट इज अ रेशो ऑफ, काय म्हणते ते? रेशो ऑफ फ्लक्स डी फाय. फ्लक्स आपण इथं फाय म्हणलंय तर डी फाय म्हणजे स्मॉल फ्लक्स कन्सिडर केल्या आणि विथ रिस्पेक्ट टू सॉलिड अँगल डी डब्ल्यू घेतला तर त्याला काय म्हणायचं? ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणायचं. ओके, और दुसरी डेफिनेशन काय? फ्लक्स इमिटेड बाय सोर्स पर युनिट सॉलिड अँगल. म्हणजे जेवढ्या फ्लक्स या बघा सॉलिड अँगल म्हणजे काय रे? तुम्ही बघितलं असेल किरण शलाका जी असते अशा पद्धतीची असते. एखाद्या पत्राला छिद्र असेल तिथून अशा पद्धतीचा लाईट येतो, पाहिला असेल ना तुम्ही. ते सॉलिड अँगल करते. ते काय फक्त दोन अशा रेषामध्ये राहते का? नाही, तर हे गोल भरीव राहतं. येतं लक्षात? त्याला सॉलिड अँगल असं म्हणतात. तर ती आपल्याला डेफिनेशन बघायची. तर या पर्टिक्युलर सॉलिड अँगलला हे बघा, ह्या फ्लक्स भागिले हा सॉलिड अँगल याला काय म्हणायचं? ल्युमिनस इंटेन्सिटी. फ्लक्स भागिले सॉलिड अँगल याला काय म्हणायचं? ल्युमिनस इंटेन्सिटी. आणि फ्लक्स पर युनिट एरिया याला काय म्हणायचं आहे? इल्युमिनेशन. फ्लक्स पर युनिट एरिया काय म्हणायचं आहे? इल्युमिनेशन. आणि फ्लक्स पर सॉलिड अँगल याला काय म्हणायचं आहे? ल्युमिनस इंटेन्सिटी. अरे बाबा, पर्टिक्युलर एरियामध्ये किती जास्त फ्लक्स आहेत त्याला इंटेन्सिटी म्हणायचं आहे. येतं लक्षात? चला नेक्स्ट पार्ट बघा, ल्युमेन्स. ल्युमेनची डेफिनेशन बघा. इट इज अ अमाऊंट ऑफ ल्युमिनस फ्लक्स गिवन आउट इन अ स्पेस रिप्रेझेंटेड बाय वन युनिट सॉलिड अँगल बाय अ सोर्स हॅव्हिंग इंटेन्सिटी ऑफ 1 कॅन्डेल पॉवर इन द ऑल डायरेक्शन. ल्युमेन म्हणजे काय? तर कॅन्डेल पॉवर इंटू सॉलिड अँगल. आता सॉलिड अँगल समजला तुम्हाला, पहिले सॉलिड अँगल समजून घ्या. सॉलिड अँगल म्हणजे काय? दोन रेषा आहेत. ओके, आणि याला जर आपण ऑल डायरेक्शनने 360ने फिरवलं तर जो अँगल तयार होईल ना त्याला म्हणायचं सॉलिड अँगल. त्याला काय म्हणायचं आहे? सॉलिड. म्हणजे उदाहरणार्थ हे गोल टरबूज आहे, ते जर फोडलं आणि अशा पद्धतीने एक फाक तयार केली तर ही जी फाक असेल हा पूर्ण भरीव पार्ट असेल ना, तर त्याला सॉलिड अँगल म्हणायचं आहे. प्लेन अँगल फक्त 2 डायरेक्शनला असतो, सॉलिड अँगल 3D मध्ये असतो. येतं लक्षात? तर प्लेन अँगल म्हणजे काय? 2 डायरेक्शनमधला अँगल. इट इज अँगल सस्टेंडेड ॲट अ पॉईंट अँड इनक्लोज इन 2 लाईन. 2 लाईनमधला अँगल त्याला आपण काय म्हणतो? प्लेन अँगल म्हणतो. सॉलिड अँगल कसा असतो? भरीव असतो. ओके, 2 लाईन रोटेटेड इन ऑल 360 डिग्री. मग तो जो कोन असेल त्याला काय म्हणायचं? सॉलिड अँगल म्हणायचं. ओके, तर तो सॉलिड अँगल इंटू कॅन्डेल पॉवर. आता कॅन्डेल पॉवर काय? द नंबर ऑफ ल्युमेन इमिटेड बाय दॅट सोर्स पर युनिट सॉलिड अँगल. तर प्रत्येक सॉलिड अँगलला, युनिट सॉलिड अँगलला किती ल्युमेन्स जातात त्याला कॅन्डेल पॉवर म्हणतात. मग ह्या दोन्हीचा गुणाकार म्हणजे ल्युमेन्स. ल्युमेन्स म्हणजे बघा थोडक्यात किती ल्युमेन्स आहेत, म्हणजे जास्त ल्युमेन्स असेल म्हणजे जास्त दिसणार तीव्रता. ओके, ही झाली इंटेन्सिटी. आणि हा झाला प्रकाश. जास्त प्रकाश जास्त इंटेन्सिटी. दिवसा तुम्हाला व्यवस्थित दिसतं का? कारण ल्युमेन लेवल चांगलं असतं. रात्री तुम्हाला दिसत नाही का? कारण ल्युमेन लेवल नसते, कमीच असते. ओके, कधी कधी थोडा अंधार होतोय म्हणजे काय? ल्युमेन लेवल कमी होते, इंटेन्सिटी कमी होते, ब्राईटनेस कमी होते. दिवसा बी तुम्हाला मोबाईलमधलं दिसत नाही का? ब्राईटनेस बाहेरची ब्राईटनेस जास्त असते, मोबाईलची कमी असते म्हणून तुम्हाला दिवसा दिसत नाही. मग तुम्ही सावलीला जाऊन बघता, ब्राईटनेस वाढवता. येतं लक्षात का? तर ल्युमेन लेवल कमी असतं म्हणून. आता बघा, ल्युमेन लेवल, कॅन्डेल पॉवर, सॉलिड अँगल आणि प्लेन अँगल तुम्हाला कळालं असेल. त्याच पद्धतीने आता इल्युमिनेशन म्हणजे काय? ल्युमिनस फ्लक्स पर युनिट एरिया. समजा 1 फुटाच्या चौरस फुटामध्ये किती ल्युमेन्स आहेत याला आपण इल्युमिनेशन म्हणतो. एखादा लॅम्प आपण लावायचा असेल तर काय डिसाईड करतो की किती एरिया कव्हर करणार आहे. ओके, ल्युमिनस फ्लक्स पर युनिट एरिया. फ्लक्स म्हणजेच ल्युमेन्स म्हणजे किती प्रकाश आहे भागिले किती एरियामध्ये, त्याला आपण इल्युमिनेशन असं म्हणतो. मग लक्स किंवा मीटर कॅन्डेला काय म्हणजे
ल्युमिनस फ्लक्स फॉलोइंग पर युनिट एरिया. पर मीटर एरियामध्ये, पर युनिट एरियामध्ये जी फ्लक्स किंवा ज्या ल्युमेन जातील किंवा ज्या लाईट जातील त्याला आपण लक्स म्हणतो. लक्स साबणाचा प्रकार नाही. लक्स काय आहे? युनिट ऑफ लाईट, प्रकाशाची तीव्रता किंवा हे मोजण्यासाठी. त्याच्यानंतर मीटर कॅन्डेला किंवा लक्स, दोन्हीचा अर्थ एकच. तर हे युनिट आहे कशाचं? 1 लक्स इज इक्वल्स टू 1 ल्युमेन. ओके. आणि रिलेशन ऑफ लक्स पर फूट. आता बघा 1 फूट म्हणजे काय? 3.28, सॉरी 1 मीटर इज इक्वल्स टू 3.5 फूट म्हणतो आपण. ओके, 3.25 फूट, 3.28 फीट. फुटाचं 1 फूट आणि असे 3.28 फूट म्हणजेच काय? 1 मीटर. 1 फुटामध्ये 30 सेंटीमीटर असते, 1 मीटरमध्ये 100 सेंटीमीटर असते, माहिती आहे ना तुम्हाला. तर 1 मीटर इज इक्वल्स टू 3.28 फीट. अँड 1 फीट कॅन्डेला म्हणजे 1 फूट कॅन्डेला काय असेल रे? 3.28 इन 28 स्क्वेअर इंटू 1 लक्स म्हणजेच काय? 1 लक्स इज इक्वल्स टू 0.093 फीट कॅन्डेला. तर हे रिलेशन याची. ओके, बघा डेफिनेशनमध्ये 4-5 गोष्टी लक्षात घ्या. पहिले तर लाईट म्हणजे काय? हॉट बॉडीकडून रॅडियंट एनर्जी जी बाहेर पडते त्याला काय म्हणायचं आहे? लाईट म्हणायचे. फ्लक्स म्हणजे काय? जसे इलेक्ट्रिक फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स त्या इनविजिबल आहे. पण ह्या फ्लक्स कशा आहेत? ज्याच्यामुळे व्हिज्युअलायझेशन होतं त्याला ल्युमिनस फ्लक्स म्हणायचं. व्हिज्युअल सेन्सेशन म्हणजे काय? ज्याच्यामुळे गोष्टी दिसतात त्याला. 4000 ते 7500 अँगस्ट्रॉम युनिट एवढी वेवलेंथ आपण बघू शकतो. हे तरंग लांबी आहेत बघा. ओके, आणि त्याच्यामुळे आपल्याला ते दिसतंय. लाईट ही प्रकाशाची लाईट जी असते ना, सूर्याची लाईट किंवा कोणती लाईट, याच्यामध्ये वेगवेगळ्या तरंग असतात. आता एखादा टॉर्च पिवळी लाईट देतोय म्हणजे काय? त्याच्यामध्ये तरंगा जास्त आहेत. एखादी रेड देतोय म्हणजे ह्या तरंगा आहेत त्याच्यात. एखादा व्हाईट देतोय म्हणजे त्या तरंगा आहेत. ग्रीन कलरचा लाईट आहे म्हणजे ह्या तरंगा आहेत. लक्षात घ्या, वेगळं काही नाही. एखादा लाईट तुम्हाला टॉर्च ब्ल्यू कलरचं देतं म्हणजे ह्या तरंगा आहेत त्याच्यात. ओके, सो दिस इज कलर विजन. आता हे अल्ट्राव्हायोलेट म्हणजे अतिनील किरण, एकदम डार्क, एकदम अतिप्रखर किरण. ते डोळ्याने दिसणार आहेत का? नाही. इन्फ्रारेड म्हणजे काय? अंधार. म्हणजे असं होतं, मी आणि माझी बायको जर उभा राहिली फोटो काढायला, तर असं होतंय की बायको गोरी आहे, जास्त ब्राईटनेस केली तर ती दिसत नाही आणि कमी ब्राईटनेस केला तर मी दिसत नाही. ओके, का? तर व्हिज्युअलायझेशन एवढंच आहे ना, 4000 ते 7500 अँगस्ट्रॉम युनिट एवढंच आहे त्याच्यामुळं. ओके, उदाहरण दिलं मी तुम्हाला. हे अल्ट्राव्हायोलेटमध्ये जातं, हे इन्फ्रारेडमध्ये जातं. बघितलं असाल ना तुम्ही, एखाद्या फोटोला तुम्हाला ॲडजस्ट करायचं असेल, ब्राईटनेस वाढणं, ब्राईटनेस कमी करणं, तर तो एक थोडा प्रॉब्लेम येतो. ओके, बाकी ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय? की फ्लक्स आहेत बघा, फ्लक्स पर सॉलिड अँगल. एखाद्या सॉलिड अँगलला किती फ्लक्स आहेत त्याला काय म्हणायचं? ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणायचं. त्याच्यानंतर ल्युमेन म्हणजे काय? ल्युमेन म्हणजे काय? तर प्रकाश. किती प्रकाश आहे? तर किती कॅन्डेल पॉवर इंटू सॉलिड अँगल. सगळा कॅन्डेल पॉवर जो असेल इंटू पूर्ण सॉलिड अँगल त्याला काय म्हणायचं? ल्युमेन म्हणायचं. कॅन्डेल पॉवर म्हणजे काय? की ल्युमेन्स इमिटेड बाय द सोर्स पर युनिट सॉलिड अँगल. किती ल्युमेन्स इमिटेड केल्या ते चेकआउट करणं कॅन्डेल पॉवरच्या हात म्हणजे युनिट येते. कॅन्डेल पॉवर किंवा मीटर कॅन्डेला ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर प्लेन अँगल म्हणजे काय? 2 लाईनमधला अँगल प्लेन अँगल. सॉलिड अँगल म्हणजे काय? त्याला जर तुम्ही 3D रोटेट केलं त्याला सॉलिड अँगल म्हणायचे. इल्युमिनेशन म्हणजे काय? ल्युमिनस फ्लक्स पर युनिट एरिया. ओके, लक्स म्हणजे काय? किंवा मीटर कॅन्डेला काय? हे काय? युनिट ऑफ ल्युमिनस इंटेन्सिटी किंवा इल्युमिनेशन. लाईट मोजण्याचं युनिट आहे आणि त्याचं रिलेशन. तर अशा ह्या 10 डेफिनेशन समजल्या तुम्हाला? सो राईट डाऊन. बघा, कॅन्डेल पॉवर झालंय, तर आता आपल्याला त्यातल्या वेगवेगळ्या कॅन्डेल पॉवर बघायच्या. मेन हॉरिझॉन्टल कॅन्डेल पॉवर. मेन हॉरिझॉन्टल कॅन्डेल पॉवर बघा, हॉरिझॉन्टल सरफेसवर किती मीटर कॅन्डेला पडतात त्याला आपण काय म्हणतो? मीन हॉरिझॉन्टल कॅन्डेल पॉवर. बघा, द मीन ऑफ कॅन्डेल पॉवर इन ऑल डायरेक्शन इन द हॉरिझॉन्टल प्लेन. हॉरिझॉन्टल प्लेनच्या सगळ्या डायरेक्शनला ज्या कॅन्डेल पॉवर असेल त्याला आपण काय म्हणू? MHCP, मीन हॉरिझॉन्टल कॅन्डेल पॉवर. बघा डेफिनेशन काय? मीन ऑफ कॅन्डेल पॉवर इन ऑल डायरेक्शन इन हॉरिझॉन्टल प्लेन. मीन ऑफ कॅन्डेल पॉवर
इन ऑल डायरेक्शन ऑफ हॉरिझॉन्टल प्लेन, त्याला आपण काय म्हणतो, मेन हॉरिझॉन्टल कॅन्डेल पॉवर. ओके, मेन स्पेरिकल कॅन्डेल पॉवर काय, परत तेच, मेन ऑफ कॅन्डेल पॉवर ऑफ सोर्स ऑफ लाईट इन ऑल डायरेक्शन इन स्पेरिकल प्लेन करायचं होतं. इथं मेन वर्डच राहिला स्पेरिकल प्लेन, इन स्पेरिकल प्लेन. स्पेरिकल वर्ड टाका तिथं, इन ऑल स्पेरिकल प्लेन, पूर्ण सगळ्या दिशांना स्पेरिकलला. ओके, म्हणजे हे बघा, हे हॉरिझॉन्टल प्लेनला आहे इथं, याच्यावर पडणारा सगळा प्रकाश. स्पेरिकलला म्हणजे अप्पर हेमिस्फिअर आणि लोअर सगळीकडं प्रकाश असा ठेवला सगळ्या दिशेने स्पेरिकल डायरेक्शननी जे असेल त्याला आपण काय म्हणू, मेन स्पेरिकल कॅन्डेल पॉवर म्हणू. त्याच्यानंतर मेन हेमिस्फेरिकल कॅन्डेल पॉवर. हेमिस्फेरिकल म्हणजे अर्ध स्पेरिकल. बघा, द कॅन्डेल पॉवर इन ऑल डायरेक्शन विदिन द हेमिस्फिअर आयदर अबो और बिलो द हॉरिझॉन्टल प्लेन. हॉरिझॉन्टल प्लेनच्या एक अबो स्पेरिकल पार्ट, हेमिस्फेरिकल पार्ट किंवा बिलो द स्पेरिकल पार्ट. टरबूज असतं ना, लक्ष द्या, टरबूज असतं ना, ते कापल्याच्या नंतर तो जो सरफेस असेल त्याला हॉरिझॉन्टल सरफेस म्हणून. त्याच्यावर सगळ्या डायरेक्शननी येणाऱ्या कॅन्डेल पॉवरला मेन हॉरिझॉन्टल कॅन्डेल पॉवर म्हणायचे. टरबुजामध्ये सगळ्या डायरेक्शनला जे हे असेल, काय लाईट स्प्रेड होत असेल त्याला काय म्हणायचं, मेन स्पेरिकल कॅन्डेल पॉवर म्हणायचे. टरबुजाच्या अर्ध्या हाफ पार्टला किंवा वरच्या हाफ पार्टला किंवा खालच्या हाफ पार्टला ज्या पद्धतीनं सगळ्या डायरेक्शननी फ्लक्स ल्युमेन्स जात असतील त्याला काय म्हणायचं आहे, मेन हेमिस्फेरिकल कॅन्डेल पॉवर. टरबूज उदाहरण दिलं बरं का मी, स्पेरिकल समजण्यासाठी टरबूज उदाहरण दिलं, नाही तर तुम्ही म्हणता टरबूज असं काही नाही. नेक्स्ट आहे रिफ्लेक्शन फॅक्टर. इट इज अ रेशो ऑफ MSCP डिवायडेड बाय MHCP, मेन स्पेरिकल कॅन्डेल पॉवर डिवायडेड बाय मेन हॉरिझॉन्टल कॅन्डेल पॉवर. किती सरफेस रिफ्लेक्ट होतो बघा, एखाद्या सरफेसवर किती लाईट रिफ्लेक्ट होते ते इंडिकेट करणार. बघा, इट इज अ रेशो ऑफ, तुम्ही लिहू शकता, इट इज अ रेशो ऑफ मेन स्पेरिकल कॅन्डेल पॉवर टू द मेन हॉरिझॉन्टल कॅन्डेल पॉवर. याच्यावरून येते लक्षात, हे लक्षात येते का, पुढं लक्ष द्या. मेन स्पेरिकल कॅन्डेल पॉवर टू द मेन हॉरिझॉन्टल कॅन्डेल पॉवर याचा रेशो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लॅम्प इफिशियन्सी. एखादा लॅम्प किती आउटपुट देतोय ते चेकआउट करणं. तर लॅम्प इफिशियन्सी म्हणजे काय, ल्युमेन पर वॅट, किती ल्युमेन देतोय एखादा लॅम्प, किती ल्युमेन देतोय त्याला आपण काय म्हणतो, त्याची लॅम्प इफिशियन्सी. एखादा लॅम्प कमी ल्युमेन देतोय म्हणजे काय, त्याची इफिशियन्सी कमी आहे. एखादा लॅम्प जास्त इफिशियन्सी म्हणजे जास्त लाईट देतोय त्याला काय म्हणू, इल्युमिनेशन इफिशियन्सी म्हणायचं. लॅम्प इफिशियन्सी इन टर्म्स ऑफ इल्युमिनेशन. बघा, पहिले 100चा पिवळा बल्ब काही इल्युमिनेशन द्यायचा, आता LED बल्ब 6 वॅटचा तेवढा देतोय, 9 वॅटचा तेवढा देतोय 100 वॅटच्या बल्बास. मग कोणाची इफिशियन्सी जास्त आहे, LED लॅम्पची. 9 वॅटचा बल्ब जेवढा प्रकाश देतो तेवढा 100 वॅटचा देतोय, मग कोणाची इफिशियन्सी जास्त आहे, 9 वॅटच्या म्हणजे LED लॅम्पच्या. तर हे समजलं तुम्हाला. त्याच्यानंतर स्पेसिफिक कन्झम्पशन. एखादा लॅम्प किती एनर्जी खातो, कन्झ्युम करतो त्याला काय म्हणायचं आहे, स्पेसिफिक कन्झम्पशन. सो इट इज अ रेशो ऑफ पॉवर इनपुट टू द ॲव्हरेज कॅन्डेल पॉवर. किती कॅन्डेल पॉवर स्प्रेड करतो याला काय म्हणतात, स्पेसिफिक कन्झम्पशन. स्पेसिफिक कन्सेप्ट नाही आहे, स्पेसिफिक कन्झम्पशन येते. ओके, कन्झम्पशन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ब्राईटनेस ऑर इल्युमिनन्स. ब्राईटनेस म्हणजे काय, ब्राईट, एखादा लॅम्प किती ब्राईट आहे, जास्त इंटेन्सिटी देण्याचं काम करतो ते. तर हे काय, ल्युमिनस इंटेन्सिटी पर युनिट प्रोजेक्टेड एरिया. एखाद्या पर्टिक्युलर प्रोजेक्टेड एरियावर जास्त ल्युमिनन्स भेटणं त्याला आपण ब्राईटनेस म्हणतो. ओके, एखाद्या सरफेसवर जास्त ल्युमिनन्स भेटल्याने तेवढा सरफेस जर रिफ्लेक्ट होत असेल तर त्याला ब्राईटनेस म्हणतो. येतं लक्षात. समजा ह्या क्लासरूममध्ये हा पार्ट ब्राईट आहे सध्या, म्हणजे काय, प्रकाश तिथं येतो, तिथंच येतो ना, तोच रिफ्लेक्ट होऊन सगळीकडे आपल्याला तो पार्ट ब्राईट दिसतो, तर त्याला ब्राईटनेस असं म्हणायचं. ओके, कशामध्ये मोजतात, कॅन्डेल पर मीटर स्क्वेअर, कॅन्डेल पर मीटर स्क्वेअर. आता ग्लेअर म्हणजे चकाकी, चमकणारी वस्तू. ओके, अशी वस्तू की जी पाहिल्यावर तुम्हाला डिस्कम्फर्ट होईल त्याला काय म्हणायचं आहे, ग्लेअर म्हणायचं आहे. ओके, त्याच्यासोबत एक शॅडो पण कन्सेप्ट असतो पहा, शॅडो म्हणजे सावली. ओके, ड्यू टू लाईट अ शॅडो इज जनरेटेड. लाईटमुळे जी शॅडो जनरेट होती, सावली जनरेट होती, ती काय करते, त्याच्यामध्ये इंटेन्सिटी लाईटची कमी असते.
ओके, उदार मागं जा अजून, ते पहा तिथं सावली याची जनरेट झाली. याचा अर्थ काय, प्रकाश त्याच्यावर आडला गेला आहे आणि त्याच्यामुळे त्याची सावली तयार झाली. येतं लक्षात. ते शॅडो बघा, द ब्राईटनेस विदिन द फील्ड ऑफ विजन ऑफ सच अ कॅरेक्टर ॲज कॉज अनॉइंग डिस्कम्फर्ट किंवा इंटरफर किंवा डोळ्याला अनकम्फर्ट फील होणं, याला आपण काय म्हणतो, ग्लेअर म्हणतो. बघा, स्पेस टू हाईट रेशो म्हणजे काय, दोन लॅम्पमधलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि जमिनीपासूनचं डिस्टन्स, याला काय म्हणायचं आहे, स्पेस टू हाईट रेशो. सो इट इज अ रेशो ऑफ हॉरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ लॅम्प, एक लॅम्प इथं एक लॅम्प इथं, असं हॉरिझॉन्टल डिस्टन्स टू द जमिनीपासूनचं डिस्टन्स टू द माउंटिंग हाईट ऑफ लॅम्प. युटिलायझेशन फॅक्टर म्हणजे ल्युमेन्स रेशिओ ऑन द वर्किंग प्लेन. एखाद्या वर्किंग प्लेनवर किती ल्युमेन्स येत आहेत आणि किती ल्युमेन्स लॅम्पनी प्रोड्यूस केले होते, याचा रेशो. लॅम्पनी 100 प्रोड्यूस केले होते पण सरफेसवर 80 आले, याचा अर्थ काय, 80% एनर्जी वापरली गेली. मास्तरने तर 100% शिकवलं पण आलं किती, 80%च आलं. तर ते तुमचा युटिलायझेशन फॅक्टर, तुम्ही दिलेल्या कन्सेप्टला कसं युटिलाइज करता. तसं इथं युटिलायझेशन फॅक्टर म्हणजे काय, एखाद्या वर्किंग प्लेनवर किती ल्युमेन्स पडले, किती प्रकाश पडला आणि त्या सोर्सनी किती प्रकाश दिला होता, ह्याचा रेशो. म्हणजे मी टॉर्च चमकवल्याच्या नंतर टॉर्चनी किती प्रकाश दिला होता हे भागिलेमध्ये असेल आणि या सरफेसवर किती प्रकाश पडला हे वर असेल. ल्युमिनन्स रेशिओ ऑन द वर्किंग प्लेन भागिले ल्युमेन्स प्रोड्यूस बाय लॅम्प. येतं लक्षात. याला म्हणायचं युटिलायझेशन फॅक्टर. नाही येत ते तुझा प्रॉब्लेम. मेंटेनन्स फॅक्टर, ल्युमिनन्स इन वर्किंग प्लेन, एखाद्या वर्किंग प्लेनवर किती ल्युमेन्स येतात, भागिले त्याच वर्किंग प्लेनवर किती ल्युमेन्स येतात ज्यावेळेस सगळं क्लीन असतं. नॉर्मल वर्किंग प्लेन बघा, आता सध्या नॉर्मल कंडिशनला किती ल्युमिनन्स येतात, किती इल्युमिनेशन आहे, भागिले सगळं क्लीन असल्यावर किती इल्युमिनेशन आहे. या दोन्हीचा रेशो म्हणजे काय, मेंटेनन्स फॅक्टर. जसं युटिलायझेशन फॅक्टर म्हणजे काय रे, एखाद्या सरफेसवर किती ल्युमेन्स पडले भागिले सोर्सने किती दिले, याचा रेशो. तसंच मेंटेनन्स फॅक्टर म्हणजे काय, वर्किंग प्लेनवर किती प्रकाश पडला भागिले सगळं क्लीन असताना तिथं किती प्रकाश होता, या दोन्हीचा रेशो. त्याच्यानंतर डिप्रिसिएशन फॅक्टर, इल्युमिनेशन वेन एव्हरीथिंग इज, बघा याचा अपोजिट आहे. इल्युमिनेशन वेन एव्हरीथिंग इज क्लीन, सगळं क्लीन असतानाचं इल्युमिनेशन भागिले नॉर्मल कंडिशनचं इल्युमिनेशन, वर्किंग प्लेनचं इल्युमिनेशन. याच्या उलट आहे. डिप्रिसिएशन फॅक्टर इज इक्वल्स टू 1 बाय मेंटेनन्स फॅक्टर. अपोजिट आहे, रिव्हर्स. त्याच्यानंतर ॲब्झॉर्प्शन फॅक्टर बघा, इट इज अ रेशो ऑफ टोटल ल्युमेन्स अवेलेबल आफ्टर ॲब्झॉर्प्शन. एखाद्या सरफेसने किती ल्युमेन्स ॲब्झॉर्ब केले भागिले टोटल लाईट त्या सोर्सने किती रॅडिएट केली होती, याचा रेशो. म्हणजे मी टॉर्च घेतली इथं समजा माझ्यावर चमकवली, बघा ब्लॅक बॉडी काय करते, मॅक्सिमम लाईट ॲब्झॉर्ब करते. मग लाईट ॲब्झॉर्ब केली, किती लाईट ॲब्झॉर्ब केली, लाईट काही ना काहीतरी ॲब्झॉर्ब केली ना, भागिले त्या लॅम्पनी टॉर्चनी किती सोडली होती, ह्या दोन्हीचा रेशो म्हणजे काय, रिफ्लेक्शन फॅक्टर. ॲब्झॉर्प्शन फॅक्टर. त्याने ॲब्झॉर्ब करून घेतली ना. तुम्ही बघा कधीच भिंती काळ्या कलरच्या नसतात का, काळा कलर लाईट ॲब्झॉर्ब करून घेतो म्हणून भिंती व्हाईट आणि व्हाईट रिलेटेड कलरच्याच असतात. ब्लॅक कलरच्या भिंती असेल तर ते कलर म्हणजे लॅम्प लावला, 100 वॅटचा लॅम्प ब्लॅक कलरच्या भिंती असलेल्या घरात लावला आणि 100 वॅटचा लॅम्प व्हाईट कलरच्या भिंती असलेल्या घरात लावला तर व्हाईट कलरच्या भिंती असलेल्या घरात जास्त प्रकाश दिसेल का, काळ्या कलरच्या भिंती कलर ॲब्झॉर्ब करतील. येतं लक्षात. म्हणून बघा त्याला ॲब्झॉर्प्शन फॅक्टर म्हणायचं. म्हणजे ॲब्झॉर्प्शन फॅक्टर ऑफ ब्लॅक कलर इज मोर दॅन व्हाईट कलर. तर टोटल ल्युमेन अवेलेबल आफ्टर ॲब्झॉर्प्शन आणि इमिटेड बाय द सोर्स, याला काय म्हणायचं, ॲब्झॉर्प्शन फॅक्टर म्हणायचं. रिफ्लेक्शन फॅक्टर म्हणजे काय, किती लाईट रिफ्लेक्ट होती आणि किती इन्सिडेंट केली होती, याचा रेशो. लाईट इन्सिडेंट केली आणि ती रिफ्लेक्ट झाली तर किती लाईट रिफ्लेक्ट झाली भागिले किती लाईट इन्सिडेंट केली होती, त्याचा रेशो रिफ्लेक्शन फॅक्टर. रिफ्रॅक्शन नाही, रिफ्रॅक्शन वेगळं आहे. रिफ्रॅक्शनमध्ये काय होतं, डेन्सर मिडियम टू रेअर मिडियममध्ये लाईट गेल्याच्या नंतर ती बेंड होणं, त्याला आपण
रिफ्रॅक्शन म्हणतो. हे रिफ्लेक्शन म्हणजे काय, इन्सिडेंट लाईट आणि रिफ्लेक्टेड लाईट आणि इन्सिडेंट लाईट याचा रेशो. त्याच्यानंतर वेस्ट लाईट फॅक्टर. बघा एखाद्या वेळी 4 सोर्सेस असेल तर 4 सावल्या येतात, ओव्हरलॅपिंग ऑफ लाईट होतं, तर त्याच्यामुळं जो फॅक्टर जी लाईट वेस्ट होती त्याला वेस्ट लाईट फॅक्टर म्हणतात. त्याच्यानंतर बीम फॅक्टर. प्रोजेक्टर पाहिलं असेल तुम्ही, प्रोजेक्टरच्या समोर एक काय असतं, काच असतो, तिथून तुम्ही ते काय करतात लाईट सेट करतात. ओके, ब्लर येतं पहा तुम्ही, थिएटर पाहिलं असेल, थिएटरमधून अशा पद्धतीने रॅडियंट एनर्जी निघते. ओके, लाईट निघतो. तर लाईट ॲब्झॉर्ब बाय द फ्रंट ग्लास ऑफ प्रोजेक्टर. पडद्याचा फ्रंट ग्लास जो आहे त्यानं काय होते, काही लाईट ॲब्झॉर्ब केली जाते आणि समोर पाठवली जाते, तर त्याला काय म्हणतात, बीम फॅक्टर म्हणतात. ओके, तुम्ही कॅमेऱ्याचा पिक्सल पाहिलं असेल बघा, जे फोटोग्राफर असतात ते स्पेसिफिक लेन्सचे कॅमेरे लावतात, हे काय ग्लास लावतात समोरून, तर त्याला बीम फॅक्टर म्हणतो. प्रत्येक कॅमेऱ्याचा बीम फॅक्टर वेगळा असतो. काही ते लावून लांबचं प्रतिमा बघतात, काही जवळची प्रतिमा बघतात, कॉन्व्हेक्स कॉन्केव्ह लेन्स ते टाकून. काहींच्या चष्म्यामधून बी जवळचं दिसतं, लांबचं दिसतं वगैरे आहे ना, ते बीम फॅक्टर ऑफ दॅट चष्मा, ते चष्म्याचा बीम फॅक्टर येतं लक्षात. सो दीज आर द बेसिक डेफिनेशन ऑर टर्मिनॉलॉजी ऑफ इल्युमिनेशन. कळतंय? ठीक आहे, सो राईट डाऊन फास्ट.